महायुतीची शहर उजळणार. सतेज उर्फ बंटी पाटलांच्या दिव्यांनी डी.वाय. पाटील ग्रुपकडून कोल्हापूर महानगरपालिकेला 1550 LED दिवे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. राज्यात महायुतीची सत्ता. कोल्हापूर महापालिकेतही महायुतीचीच सत्ता. महापालिकेची सूत्र सत्ताधाऱ्यांच्या हाती असताना शहरातील रस्ते उजळण्याची जबाबदारी मात्र विरोधकांकडून पार पडल्याचं चित्र सध्या कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने महानगरपालिकेला तब्बल 1550 LED दिवे देण्यात आल्याने या प्रकाशामागचे राजकीय गणित चर्चेचा विषय बनला. महापालिकेची सत्ता महायुतीच्या हातात असताना विरोधी पक्षातील आमदारांच्या संस्थेकडून शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे देण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलाच राजकीय उजेड दाखवला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ता तुमची पण शहर उजळण्याचं काम आमचं, असा अप्रत्यक्ष संदेशच या माध्यमातून दिला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शहरातील पथदिव्यांचा प्रश्न अनेक भागात नागरिकांच्या तक्रारींचा विषय राहिला आहे. त्यातच डी.वाय. पाटील ग्रुपने 1550 LED दिवे देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळातील राजकीय संघर्षाची दिशा या निमित्ताने स्पष्ट होत असल्याचं मानलं जात आहे. महापालिकेच्या सत्तेवर महायुतीचा झेंडा असला तरी शहराच्या विकास कामांवर आपली छाप कायम ठेवण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला. महापालिका सत्तेची असो वा विरोधकांची, कोल्हापूरच्या विकासाच्या राजकारणात आपला प्रकाश कायम ठेवण्याची खेळी सतेज पाटील यांनी खेळल्याची चर्चा रंगत आहे. आता या 1550 LED दिव्यांच्या प्रकाशात महायुतीचे सत्ताधारी कोणता राजकीय डाव खेळतात याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.